पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6500 शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना आनंदी करणारी ही बातमी आहे। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना थेट आता आज रक्कम मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि बातमी समोर आलेली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले शेतकऱ्यांना आता अखेर पूर्णपणे पीक विमा मंजूर करण्यामध्ये आलेला असून आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम थेट जमा करण्याला सुरुवात देखील होत असल्याचे चित्र देखील समोर आलेले आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण पूर्णपणे आनंदी व्हा, कारण की आता पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये। तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता देखील तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार। आज देखील जवळपास 50 लाख शेतकरी खुश होणार आहे, कारण की आता 50 लाख शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार असल्याचे पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे। आता आपण लगेच ते 14 महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी बघू। या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे खुश करण्यामध्ये आलेलं आहे। आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे। त्या अगोदर जर आता तुम्ही पण असा विचार करत असाल की हे 14 जिल्हे कोणते आहेत तर ते आपण लगेच बघणार। त्यापूर्वी देखील तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करावं लागेल। सबस्क्राईब करणं देखील अत्यंत गरजेचे आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या। आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेचे 15,000 रुपये मिळणार असल्याची पूर्णपणे माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये 2022 पासून ते 2025 मे पर्यंतचा पीक विमा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। आता हे 14 महत्त्वाचे जिल्हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या 14 जिल्ह्यामधील शेतकरी आता पूर्णपणे आनंदी होणार आहे। आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात चिंता करायची नाहीये। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता तुम्हाला देखील पूर्णपणे आनंदी करण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की पीक विमा कधी मिळणार तर आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार। आपण लगेच हे 14 जिल्हे बघू। जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या पण आता बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा होणार असल्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 14 महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी बघू। त्यापूर्वी आज देखील रक्कम फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे जर तुमचे पण एक पूर्ण काम नसले, जर तुम्ही पण हे 2 कामे अधुरे ठेवलेले असेल तर आता तुम्हाला पण पीक विमा मिळणार नाहीये। तुम्हाला पण पीक विमामधून बाद देखील करण्यामध्ये येईल। त्यामुळे हे महत्त्वाचे कामे बघायला अजिबात विसरू नका। हे महत्त्वाचे कामे देखील
तुम्ही केलेले नसेल आणि तुमचे जर ते अधुरे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर करावे लागणार, अन्यथा तुम्हाला पीक विमा योजनेतून बाद देखील करण्यामध्ये येईल आणि पीक विमा योजनेचा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे देखील हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्याचबरोबर देखील महत्त्वाची बातमी अशी असणार की आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम मिळणार, पण त्यांना 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार. ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नसतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 2 कामांचा सविस्तरपणे स्पष्टता करण्यामध्ये आलेली आहे. जे शेतकरी 2 कामे करणार नाही त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार नाहीये. तर चला ते 14 महत्त्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी बघूया. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात चिंता करायची गरज नाहीये, कारण की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी येत असाल किंवा तुमचा पण जिल्हा याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता आपण या ठिकाणी लगेच त्या 14 जिल्ह्याची यादी बघणार. ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची कुठली अडचण राहिलेली नाहीये, त्यांची पण आता मिटवली गेलेली आहे पूर्णपणे चिंता. लगेच या ठिकाणी सर्वात पहिला जिल्हा असणार आपला नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त आता 2 महत्त्वाचे कामे करायची गरज आहे. समोरचा बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातील शेतकरी पण आता खुश झालेले आहे. समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा, जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आज देखील पीक विमा मिळणार. फक्त तुम्हाला करायचं काय आहे तर हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण करावेच लागणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, वर्धा जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची गरज नाहीये. तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे तुमचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत असाल, संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. आता या 14 जिल्ह्यामधील जिल्हा म्हणजेच संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. समोरचा अहिल्यानगर जिल्हा, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त करायचं काय आहे तर हे 2 महत्त्वाचे अर्जंट काम करायचं आहे. समोरचा जिल्हा असणार आहे आपला या ठिकाणी सांगली जिल्हा. जर आता तुम्ही पण सांगली जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमची चिंता मिटवली गेलेली आहे. फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमची फार्मर आय डी तुम्हाला क्रिएट करावी लागेल, काढावी लागेल. जर तुमची पण फार्मर आय डी काढलेली नाही तर तुम्ही देखील ती लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पण बाधेचा अडचणीचा सामना करावा नाही लागणार. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC होय. आता EKYC देखील तुम्हाला करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही आहे त्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे EKYC करावी. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.